नमस्कार. पावना सहकारी बँक लिमिटेड पुणे या बँकेमध्ये लेखनिक पदासाठी भरती सुरू असून आज आपण या भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची. वेबसाईटवरती आल्यानंतर आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे, म्हणून या ठिकाणी न्यू ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर आपल्याला पेज दिसणार आहे. या ठिकाणी पहिलं आहे आपल्याला फर्स्ट नेम टाकायचं आहे, नंतर समोर एकदा परत फर्स्ट नेम टाकून घ्यायचं, नंतर मिडल नेम टाकायचं, परत एकदा समोर मिडल नेम टाकून घ्यायचं, नंतर लास्ट नेम टाकायचं, परत एकदा पुढे लास्ट नेम टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स. या ठिकाणी पहिला आपला आधार नंबर टाकायचा, पुढे परत एकदा आधार नंबर टाकून घ्यायचा, नंतर मोबाईल नंबर टाकायचा, परत एकदा मोबाईल नंबर समोर टाकून घ्यायचा आहे. जर एखादा अल्टरनेट नंबर असेल तर तोही या ठिकाणी आपण टाकू शकतो. नंतर खाली मेल आय डी टाकायचा, परत एकदा समोर मेल आय डी टाकून घ्यायचा. सर्व माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. मी खात्री देतो की माझी दिलेली सर्व माहिती माझ्या माहितीनुसार अचूक आहे आणि मला समजते की कोणतेही बदल केले जाऊ शकत नाही, म्हणून या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली व्हॅलिडेट डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाईडचा मेसेज येईल, ओकेवरती क्लिक करायचं आणि ती विंडो क्लोज करून टाकायची. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परत एकदा मेसेज येईल कॉंग्रॅच्युलेशन्सचा, आणि आपली रजिस्ट्रेशन हे या ठिकाणी पूर्ण झालं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आणि विंडो क्लोज करायची. त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन झालं आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला आपला युजर आय डी आणि पासवर्ड हा दाखवेल. त्याच्यानंतर या ठिकाणी ॲरोवरती क्लिक करायचं आणि बँकेचं नाव हे सिलेक्ट करून घ्यायचं. पुढे आहे पोस्टचं नाव, ॲरोवरती क्लिक करून लेखनिक सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे आपली कास्ट कॅटेगरी या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर खाली आहे जन्मतारीख. जन्मतारीख आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आहे डिक्लेरेशन, आय अग्री दॅट. पहिलं आहे आय हॅव कम्प्लिटेड माय SSC, म्हणून तिथे बॉक्समध्ये क्लिक करायचं. आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन, म्हणून त्या ठिकाणी सुद्धा बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे आय हॅव कम्प्लिटेड MSCIT ऑर एनी अदर इक्विलंट कम्प्युटर सर्टिफिकेशन कोर्स, म्हणून त्याही बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. झाल्यानंतर खाली व्हेरीफाईड डिटेल्स याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परत एक आपल्याला व्हेरिफिकेशनचा मेसेज येईल, ओकेवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सक्सेसचा मेसेज येणार आहे. पात्रतेची माहिती यशस्वीरित्या जतन केले म्हणून मेसेज येईल. ओकेवरती क्लिक करायचं आणि क्लोज करून टाकायचा. पुढे आहे पहिलं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं, मेल फिमेल की ऑदर. नंतर मॅरिटल स्टेटस या ठिकाणी टाकायचं, अनमॅरिड मॅरिड की ऑदर. त्याच्यानंतर आहे नॅशनॅलिटी सिटिझनशिप इंडियन, तर होय म्हणून यसवरती क्लिक करायचं. नंतर आहे महाराष्ट्र डोमासाइल्ड, म्हणून आहे म्हणून यसवरती क्लिक करायचं. महाराष्ट्राचे रहिवासी आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला यसवरती क्लिक करायचं आहे. पुढे आहे नॉन क्रिमिलियर, तर तुमच्या कास्टप्रमाणे या ठिकाणी आपल्याला
हे हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर माझ्या कास्टसाठी या ठिकाणी नॉन फेमिलियर लागत नाही आहे म्हणून मी नोवरती क्लिक करतो. नंतर वडिलांचं नाव टाकायचं. जर लेडीज असेल, त्यांचं लग्न झालं असेल तर मग या ठिकाणी पतीचं नाव टाकायचं. नंतर पुढे आईचं नाव टाकून घ्यायचं. पुढे आहे कास्ट डिटेल्स. आपण कास्ट ऑलरेडी टाकलेलीच आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सबकास्ट टाकून घ्यायची आणि पुढे आहे रिलिजन, आपला धर्म या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुढे आहे लँग्वेजेस, मराठी, हिंदी, इंग्लिश आपल्याला वाचता येतं, लिहिता येतं आणि बोलता येतं म्हणून त्याच्यासमोर जे बॉक्स दिलेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. पुढे आहे पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा. पूर्ण पत्ता टाकायचा. तालुका, जिल्हा, स्टेट आणि पिनकोड सहित पूर्ण पत्ता टाकून घ्यायचा. झाल्यानंतर व्हेरीफाय डिटेल्स याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफायचा मेसेज येईल. ओकेवरती क्लिक करायचं आणि नंतर सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर सक्सेसचा एक मेसेज येईल. ओकेवरती क्लिक करायचं आणि विंडो क्लोज करायची. पुढे आहे एज्युकेशन डिटेल्स. ॲरोवरती क्लिक करून आपल्याला एज्युकेशन डिटेल्स हे ॲड करत जायचं आहे. पहिलं मी 10वी सिलेक्ट करतो, नंतर ॲड डिटेल्स याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याप्रमाणे समोर आपल्याला पेज दिसणार आहे. पहिलं आहे कोर्स, तर 10वी सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर आहे बोर्ड ऑब्लिक युनिव्हर्सिटी, 10वीला जे बोर्ड होतं ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. स्टेट बोर्ड, CBSE की ऑदर जे काय असेल ते सिलेक्ट करायचं. नंतर पासिंग महिना आणि वर्ष हे टाकून घ्यायचं. रिझल्ट टाईप पर्सेंटेज बाय डिफॉल्ट तेच राहील. नंतर 10वीला कितीपैकी किती मार्क पडलेत हे टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर पुढे पर्सेंटेज आहेत ते कॅल्क्युलेट होऊन येतील. त्याच्यानंतर क्लास सिलेक्ट करायचा आणि सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं. ती माहिती सेव्ह होईल. या ठिकाणी सक्सेसचा मेसेज येईल. एज्युकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. ओकेवरती क्लिक करायचं आणि विंडो ती क्लोज करून टाकायची. त्याच्यानंतर परत या ठिकाणी ॲरोवरती क्लिक करायचं आणि HSC सिलेक्ट करून घ्यायचं. पुढे ॲड डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं. कोर्स सिलेक्ट करायचा HSC. नंतर बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं, स्टेट बोर्ड की CBSE की ऑदर. नंतर पासिंग मंथ आणि इयर टाकून घ्यायचं. पुढे 12वीचे जे मार्क्स आहेत, कितीपैकी किती मार्क्स आहेत ते टाकायचं. पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन या समोर येतील. नंतर क्लास सिलेक्ट करायचा आणि सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर सक्सेसचा मेसेज येईल. ओकेवरती क्लिक करायचं. विंडो क्लोज होऊन जाईल ती. नंतर परत एकदा या ठिकाणी क्वालिफिकेशनच्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि ग्रॅज्युएशनवरती क्लिक करायचं आणि समोर ॲड डिटेल्स याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी कोर्स आपला सिलेक्ट करायचा. ग्रॅज्युएशन कशामधून आपलं झालं आहे ते सिलेक्ट करायचं. तर BCom आहे म्हणून मी ते सिलेक्ट करतो आहे. पुढे ग्रॅज्युएशनला युनिव्हर्सिटी कुठली होती ती युनिव्हर्सिटी या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. नंतर पासिंग मंथ सिलेक्ट करून घ्यायचं आणि पासिंग इयर हे सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर आहे रिझल्ट टाईप. तर ग्रॅज्युएशनला CGPA होते म्हणून मी ते सिलेक्ट करतो. या ठिकाणी ऑप्टेन CGPA मिळालेला CGPA आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि पुढे क्लास सिलेक्ट करून घ्यायचा. झाल्यानंतर सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेसेज येईल. एज्युकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. ओकेवरती क्लिक करायचं. विंडो क्लोज होऊन जाईल. त्याच्यानंतर परत एकदा ॲरोवरती क्लिक करायचं आणि कम्प्युटर सर्टिफिकेशन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नंतर ॲड डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं.
ॲड डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कोर्स सिलेक्ट करायचा, MSCIT की CCC. माझ्याकडे MSCITचं आहे म्हणून मी ते सिलेक्ट करतो आहे. त्याच्या पुढं MSCITला जे बोर्ड होतं ते बोर्ड या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं. पासिंग मंथ टाकायचा आणि पासिंग इयर या ठिकाणी टाकून घ्यायचं. नंतर कितीपैकी किती मार्क होते MSCITला ते या ठिकाणी टाकायचं. पुढे पर्सेंटेज हे कॅल्क्युलेट होऊन येतील आणि क्लास सिलेक्ट करून घ्यायचा. झाल्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सक्सेसचा मेसेज येईल. ओकेवरती क्लिक करायचं. ती विंडो क्लोज होऊन जाईल. अशाच प्रकारे अजून काही क्वालिफिकेशन असेल तर तेही तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. झाल्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं. सक्सेसचा मेसेज येईल. ओकेवरती क्लिक करायचं. विंडो क्लोज होऊन जाईल. त्याच्यानंतर आहे एक्सपिरियन्स डिटेल. जर काही एक्सपिरियन्स तुम्हाला असेल तर तो याचप्रमाणे आपल्याला ॲड एक्सपिरियन्सवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे. एक्सपिरियन्स नसेल तर या ठिकाणी स्किप आहे. स्किपवरती क्लिक करायचं. तो स्किप होईल. त्याच्या पुढे आहे या ठिकाणी अकॉम्प्लिशमेंट्स. या ठिकाणी तुम्हाला जर कुठला अवॉर्ड, सर्टिफिकेट किंवा स्कॉलरशिप मिळालेली असेल तर ते डिटेल्सही तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. ॲडवरती क्लिक करायचं आणि ते डिटेल्स भरून घ्यायचे. नसेल तर मग स्किपवरती क्लिक करायचं आणि पुढे जायचं आहे. या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. पहिलं आहे ते आहे आधार कार्ड. आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं. सिलेक्ट फोटोवरती क्लिक करायचं आणि आधार कार्ड हे अपलोड करायचं आहे. आधार कार्ड या ठिकाणी मी अपलोड करून घेतलेलं आहे. आधार कार्ड यशस्वीरित्या अपलोड झालं आहे. ओकेवरती क्लिक करायचं. विंडो क्लोज होईल. नंतर फोटो अपलोड करून घ्यायचा. या ठिकाणी फोटोसुद्धा मी अपलोड करून घेतलेला आहे. ओकेवरती क्लिक करायचं. ती विंडो क्लोज होऊन जाईल. नंतर साईन अपलोड करायची आहे. साईनसुद्धा आपण या ठिकाणी अपलोड करून घेतले. ओकेवरती क्लिक करायचं. ती विंडो क्लोज होऊन जाईल. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी सेव्ह दिसतं आहे. सेव्हवरती क्लिक करायचं. डॉक्युमेंट्स हॅव बीन सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येईल. ओकेवरती क्लिक करायचं. ती विंडो क्लोज होऊन जाईल. नंतर या ठिकाणी फॉर्मचा प्रिव्ह्यू आहे तो समोर दिसणार आहे. जी भरलेली माहिती आहे ती पुन्हा एकदा व्यवस्थित या ठिकाणी चेक करून घ्यायची. जर काही करेक्शन असेल तर ते या ठिकाणी आत्ताच करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण माहिती चेक करून झाल्यानंतर आपल्याला आय कन्फर्म दॅट धिस इज माय फोटो याच्यावरती क्लिक करायचं आणि आय कन्फर्म दॅट धिस इज माय सिग्नेचर म्हणून या बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आहे सर्व माहिती माझ्या ज्ञानानुसार योग्य आहे आणि यानंतर कोणतीही बदल केली जाणार नाही हे मी पुष्टी करतो म्हणून या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. आणि झाल्यानंतर आपल्याला सबमिट खाली दिसतं आहे त्या सबमिटवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू सबमिटेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. ओकेवरती क्लिक करायचं. ती विंडो क्लोज होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी माय ॲप्लिकेशनमध्ये मेक पेमेंटचं ऑप्शन दिसेल. मेक पेमेंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंट डिटेल्सचे एक पेज हे ओपन होईल. या ठिकाणी आय अग्री टू मेक द पेमेंट म्हणून या बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि खाली आपल्याला 708 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट हे करायचं आहे म्हणून प्रोसेस ऑनलाईन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर पेमेंटचे जे ऑप्शन्स आहेत ते या ठिकाणी ओपन होतील. क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि QR ज्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करायचं आहे ते माध्यम या ठिकाणी निवडायचं. मी QRवरती क्लिक करतो आणि या ठिकाणी ॲरोवरती क्लिक करून घ्यायचं. ॲरोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी QR जनरेट होऊन येईल. हा QR कुठल्याही UPI ॲपमधून स्कॅन करून घ्यायचा आणि पेमेंट हे करून घ्यायचं. पेमेंट झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट ही काढून घ्यायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.